पारंपरिक कार्यक्रमाकडे. तुम्ही मगाचपासून पाहत असाल इथे नऊवारी साडी घालून काही जणी बसल्या आहेत, छान नटून थटून नथ घालून तयार आहेत. ही लगबग आहे मंगळागौरीच्या कार्यक्रमाची बरं का. मंगळागौरीचे छान छान खेळ आपण पाहतो, गाणी ऐकतो. हे असे छान खेळ आणि ही गाणी आपण आता इथेही पाहणार आहोत आणि ऐकणार आहोत. मंगळागौर कार्यक्रमाची पुढील सूत्रे मी पूजा कुलकर्णी यांच्याकडे देते. आवाज येतोय सगळ्यांना? जरा मी जागा बदलली म्हणून विचारते. नमस्कार आणि सुस्वागतम. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण जरा वेगळं काहीतरी सादर करण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या वर्षी आपण दिंडी सादर केली होती, यावेळेला थोडंसं पुढचा पाऊल मंगळागौरीचे खेळ. तर मंगळागौर प्रत्येक स्त्रीला आनंद देणारा, उत्साह देणारा असा हा सण, असा हा कार्यक्रम. रोजच्या रहाटगाडग्यामुळे शिरलेल्या तनाला, वैतागलेल्या मनाला ऊर्जा देणारे हे मंगळागौरीचे खेळ खेळताना स्त्रिया वय विसरून खेळाचा आनंद घेतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे खेळ स्त्रियांचं आरोग्य अतिशय उत्तम ठेवतात. आपल्याला माहितीच आहे, पूर्वी खूप लहान वयामध्ये लग्न व्हायची, मुलगी लवकर सासरी यायची, लवकर जबाबदाऱ्या अंगावर पडायच्या. पण तरी लहान वयातलं ते जे खेळणं बागडणं असतं ते कोणी विसरत नाही. तर ते वाटतं लहान मुलींना पण ते तर खेळायला पाहिजे, पण सासरी आल्यानंतर बंधनं असायची. म्हणून मग हे मला असं वाटतं त्यासाठी मंगळागौरीचे खेळ सुरू झाले असावे, की त्यानिमित्ताने ती लहान मुलगी आपल्या माहेरी यायची, परत पुन्हा वय विसरून, पुन्हा सगळ्या जबाबदाऱ्या विसरून आपले खेळ खेळायची, बागडायची आणि पुन्हा एकदा नवीन ऊर्जा घेऊन आपल्या सासरी परत जायची. आता हल्लीच्या युगात हे खेळ पुन्हा एकदा खूपच प्रसिद्ध झाले, खूपच सगळ्यांना आवडायला लागले. याचा मागचं अजून एक कारण म्हणजे की व्यायाम वेगळा करावा लागत नाही आणि त्यानिमित्ताने नेहमी जीन्स, टी शर्ट आणि साधे ड्रेसेस घालणाऱ्या सगळ्या बायकांना असं छान पारंपरिक वेशात सजायला मिळतं. त्यानिमित्ताने सगळ्यांना एकत्र येऊन दंगा करायला मिळतो. परंपरा जपणे आणि सर्वांग सुंदर व्यायाम असे दुहेरी फायदे या खेळामुळे व्हायला लागले. आता जास्त वेळ न घालवता आपण या खेळांकडे वळूया. पूर्वी जेव्हा मी साधारण 12 वर्षापूर्वी मी पण प्रोफेशनल एका ग्रुपमध्ये खेळ खेळत होते. 1 ते सव्वा ते दीड तास मॅक्स. त्याच्यामध्ये आम्ही साधारण 70 ते 80 खेळ दाखवायचो. आपल्याकडे आता वेळेचं बंधन आहे, एवढे खेळ आपण आता नाही दाखवणार आहोत. त्यातल्या त्यात जरा वेगळेपणा ज्या खेळांमध्ये आहे तसे खेळ आपण चूज केलेले आहेत आणि साधारण 20 ते 21 खेळ आपण इथे सादर करणार आहोत. सर्वात सोपा आणि सहज खेळता येईल असा खेळ म्हणजे फुगडी. या फुगड्या सुद्धा साधारण 14 ते 15 प्रकारच्या असतात बरं का. आपण आता त्यातल्या काही विशेष फुगड्या बघणार आहोत. साधी फुगडी तर कोणीही घालतं. आपण आता बघणार आहोत त्रिफुला आणि चौफुला, म्हणजेच 3 किंवा 4 जणी खेळणारी ही फुगडी आपल्या समोर सादर करीत आहे संध्या, स्मिता, सोनल, ऐश्वर्या, अक्षता, यशस्वी आणि शीतल. नमस्कार करून राहू मोठ्यांचा मान आमच्या त्रिफुला किती छान, किती छान. ऐकवेच पसरलं शेळीचं पान, चौकींची फुगडी रंगली छान, रंगली छान. आता थोडीशी अवघड वाटणारी फुगडी, ज्ञानेश्वर फुगडी आणि केरसुणी फुगडी. दिसायला खूप सोपं वाटतंय. ज्ञानेश्वर फुगडी करण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींचं रूप घेऊन बसलेली आहे अन्विता कुलकर्णी आणि तिच्या जोडीला आहे अर्पिता. तसंच केरसुणी फुगडी घालत आहेत प्रिया आणि पूर्वा. ज्ञानेश्वर फुगडी घालत शुद्ध करूया मनाला, नमन करूनी ज्ञानेशाला, नामाचा त्याग करा, नामाचा त्याग करा. केरसुणीने साडून साडून मना मनातील देशाला, तीव्र प्रेमळ मान थोड्याशा अवघड फुगड्या वाटल्या ना, तशा काही फुगड्या अगदी सोप्या असतात. जसं की एका हाताची फुगडी, गवळण फुगडी, नखोल्या, कंबर फुगडी, लाटणं फुगडी पण असते. या अनेक अशा सोप्या फुगड्यांपैकी आपण आता बघणार आहोत दंड फुगडी.
आमच्या सर्वात तरुण मैत्रिणी आहेत त्या ऐश्वर्या आणि अक्षता, त्या दोघी दंडफुगडी करून दाखवणार आहेत. आणि त्याचबरोबर सादर होणार आहे सुपारी. आदिती, यशस्वी, संध्या, स्मिता यांच्या या सुपाऱ्या कुठे गडगडत जात आहेत बघूया तरी आपण. सोपं आहे कुठे वाटतं तेवढं सोपं नाहीये ते. सुपारीसाठी हात असे ऍडजस्ट करून बघा म्हणजे लक्षात येईल. तर आपण एखादी आपली मैत्रीण एकटीच कुठेतरी गेली, फिरायला गेली, इकडे तिकडे गेली, आपण म्हणतो वा वा ती फुलपाखरू झालीस बघ, घरातलं काही बंधन नाही, काही नाही, मस्त मोकळी फिरतीयेस. पण आज आपल्यासमोर एक असंच वेगळं फुलपाखरू आलंय. ते नुसतं फिरफिरत नाहीये, तर ते चक्क फुगडी घालतंय. बघूया फुलपाखरू फुगडी. शीतल, पूर्वा आणि स्मिता. हे फुलपाखरू आत्ता मजेत फिरतंय खरं, पण घरी जाऊन पुन्हा पोळपाट लाटणं हातात घ्यायचंय याचा त्याला आपण विसर पडू द्यायचा नाहीये. आणि पोळपाट लाटणं म्हटलं की जोडीला तवा आलाच. आता या तव्याचा अजून एक छान उपयोग आता आपण बघणार आहोत. पूर्वीच्या बायका जशा गरीब गाय वाटायच्या पण तशाच त्या तेवढ्याच हुशार सुद्धा होत्या बरं का. घरातल्याच वस्तू जसं लाटणी किंवा इतर काही असं वापरून किंवा हा तवा यांचा वापर करून त्याचं कौशल्य दाखवून त्याच्यातून त्या आनंद निर्माण करायच्या, आनंद घ्यायच्या. आता हेच बघा ना, हा एवढासा तवा आहे पण त्याच्या साहाय्याने या 8-9 जणी कशा मज्जा करतायत. बशी बाई बशी, काकेची बशी, कमळाची पोरी आमची दिसते. खूप छान झाली तवा फुगडी. हा बॅलन्स राखणं, एकमेकींना घट्ट पकडून ठेवणं, आनंद देणं आणि घेणं हे तर आपलं जीपीएसचं वैशिष्ट्य आहे, बरोबर ना. आता या फुगड्या जरा बाजूला ठेवून आपण पुढचे खेळ बघूया. उखळ, मुसळ यांच्या सहाय्याने घरात बरीच कामं केली जातात. त्यातलंच एक काम म्हणजे तांदूळ सडणे. हेच काम करताना त्याच्याकडे काम असं न बघता एक एन्जॉयमेंट म्हणून पूर्वीच्या स्त्रिया कसं एन्जॉय करायचे हे आता बघूया. तांदूळ सडू. पूर्वा, प्रिया, आदिती आणि अर्पिता. सडू तांदूळ सडू, हिरकणीचे तांदूळ सडू. तांदूळ आमचे चांदीचे, सासरे आमचे जेवायचे. तांदूळ आमचे मोत्याचे, धीर आमचे जेवायचे. तांदूळ आमचे सोन्याचे, पतिराज आमचे जेवायचे. फार झाले आणि दोघींचे खेळ. सारख्याच दोघी पुढे येतात आणि खेळून दाखवतात. मंगळागौर म्हणजे कसं ग्रुप झालं पाहिजे ना. आता आपण एक छान ग्रुप खेळ बघूया. सगळ्यांनी मिळून खेळायचे आठुष्यपान. प्रत्येक खेळ, प्रत्येक त्या खेळाचं गाणं आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि या मैत्रिणी आपल्या करत असलेल्या ऍक्शन्स याचा तसं म्हणजे एकमेकांशी काही संबंध नसतो. पण तरी सुद्धा त्या सगळ्यांची सांगड घालून आनंद मिळवणे हे एक महत्वाचं काम या खेळांमधून होत आहे. या आठुष्यपान खेळताना आमच्या मोठ्या दिसणाऱ्या मैत्रिणी किती लहान झाल्या ते आता कळेल ना. आठुष्यपान वेळी आठुष्य, गोड तोडे घालू आपण नटुष्य. गोड तोडे कोणाला, गोड तोडे जावेला. काळ्या बुगड्या कोणाला, काळ्या बुगड्या नंदेला. चंद्रहार कोणाला, चंद्रहार बहिणीला. मंगळसूत्र कोणाला, मंगळसूत्र मात्र मला. हा
मिनिटात दाखवलाय खेळ. आम्ही प्रॅक्टिस करताना काय करत होतो ते आम्हाला माहिती. पण कितीही दमल्या तरी घरातली कामं थोडी चुकली कोणाला इथं करावीच लागतात. आणि पूर्वीच्या काळी ना स्विगी होतं, ना झोमॅटो होतं, डिशवॉशर होता, ना वॉशिंग मशीन होतं. घरातलं काम हातानेच करावं लागायचं. पाणी सुद्धा तेव्हा 24 तास नसायचं. जेव्हा नळाला पाणी येईल तेव्हा गडबडीने धुणं भांडी उरकून घ्यायची, एवढंच सगळ्यांना माहिती होतं. आमच्या या मैत्रिणी तरी कशा अपवाद असतील बरं. पाणी आलं म्हणून कशा खुश झाल्यात बघा आणि निघाल्या धुणं धुवायला. सासूबाईंचं धुणं धुणारच कधी उगाच बसायला. चला 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 कामाला चला, नळाला पाणी आलंय बघा. मामाजींचे कपडे, सासूबाईंचे कपडे, माझे कपडे, तिळाचे कपडे, जावेचे कपडे, ह्यांचे कपडे. जितकं म्हणून शक्य होईल तिथं सासरच्या लोकांची कुणी काढणे हे पूर्वीच्या कवितांमध्ये, उखाण्यांमध्ये, गाण्यांमध्ये सर्रास आढळून यायचं. आत्ताच्या या कपडे धुण्यावरून आपल्याला अंदाज आला असेल, पण ते जुनं गाणे, आत्ताचं नाहीये. कारण आता परिस्थिती खूप बदललेली आहे. सामाजिक परिस्थिती जरी बदलली तरी घरातल्या काही कामांमध्ये बदल होणं शक्य नाही. जसं की भाज्या चिरणे, निवडणे, किसणे. पण प्रत्येक कामात आनंद शोधणे हीच तर आपली खासियत आहे. चला तर मग दोडका किसण्याचा आनंद घेऊया. सादर करीत आहेत संध्या, यशस्वी, आदिती, ऐश्वर्या, अक्षता, पूर्वा, शीतल, प्रिया. किस बाई किस, दोडका किस, दोडक्याची फोड लागते गोड, आणि तोड बाई आणि तोड. किस बाई किस, दोडका किस, किस बाई किस, दोडका किस, किस बाई किस, दोडका किस. दोडका झाला मग पडवळ, कारलं यांनी तरी मागं का बरं राहायचं. या नावडत्या भाज्या शक्यतो सगळ्यांच्या, पण तरी सुद्धा या नावडत्या भाज्यांना आपण गाण्यात गुंफूया आणि वेगळाच खेळ बघूया, आडवळ गुंफ. हा खेळ सुद्धा दिसायला खूप सोपा वाटतो, पण हे हात अडकवून खांद्यावर ठेवणं हे पटकन जजमेंट येत नाही. किती वेळा प्रॅक्टिस केली तरी चुकतंच. सादर करत आहे ऐश्वर्या, अक्षता, आदिती, यशस्वी, शीतल, अर्पिता. आडवळ गुंफ. आडवळ गुंफ, पडवळ गुंफ, पडवळीच्या वेलीवर पाय कसा ठेवू, कारली गुंफ, पडवळ गुंफ, पडवळाची भाजी कशी मी खाऊ, कशी मी खाऊ, पिझ्झा, बर्गर, ते खाऊ, ते खाऊ. आडवळ गुंफ, पडवळ गुंफ, आडवळ गुंफ, पडवळ गुंफ. ज्या मैत्रिणींच्या आहेत त्यांनी कधी गेल्यावर नक्की हा खेळ करून बघा. नाही जमलं तर आम्ही आहोत. आता आपण बघायचंय आगोटा पागोटा. मगाशी मी सांगितलं तसं की शब्दांचा विचार जास्त करू नका, अर्थांचा विचार जास्त करू नका, पण या खेळामध्ये जे कौशल्य आहे त्याचा विचार मात्र नक्की करा. आगोटा पागोटा. आगोटा पागोटा, गाडी म्हणते चिमोटा, तुझी बागेत जाईन म्हणते, थोडीशी खरेदी करीन म्हणते. आगोटा पागोटा, किती ट्रेनला जाईन म्हणते, छानसा पिक्चर बघीन म्हणते. आगोटा पागोटा, आगोटा पागोटा, आगोटा पागोटा. हे खेळ खेळल्यानंतर कोणीही आरोग्याची कुठली तक्रार का नसते कोणाची, ह्यांना हळूहळू लक्षात येईल. या आपल्या बायका आहेत ना, या अशा फिरत बसतात. कुठे शॉपिंगला जातात, कुठे खरेदीला, पिक्चरला जातात, कुठे तुळशीबागेत फिरून येतात आणि घरामध्ये बिचारे सासूबाई किचन सांभाळत बसतात. चहा सांबार आहे, इडली सांबार आहे, घरी जाऊन जेवू घ्या. 4 सुना घरी असल्या तरी सुद्धा काही वेळेला काही
सांगून ते चौकी फिरत असतात. मात्र या भावना आणि आता म्हणलं जाणारं गाणं आणि दाखवलं जाणारा खेळ यांचा एकमेकांशी काही संबंध नाहीये. पण तरी गाठोडं घातल्याशिवाय मंगळागौरीचे खेळ कधी पूर्ण होतील असं मला नाही वाटत. बघूयात गाठोडं. सोनल, आदिती, प्रिया, शीतल, ऐश्वर्या. काठवट खाना, चौघी जणी सुना, एक केली जिनीला, एक केली पातळला, एक केली जिनीला, मी बसले सासूबाईंनी टाळ्या वाजवल्या असं. सासूबाईंनी टाळ्या वाजवल्या. या अशा व्यायामांमुळे शरीर खरंच लवचिक राहतं आणि आपली सगळी कामं सुद्धा खूप चटपटीतपणे होतात. जेव्हा आपला उत्साह असतो, ऊर्जा असते, तेव्हा काम सुद्धा कुठलंही आपण पटपट करतो, झटपट होतात. तसंच हा पुढचा खेळ पण असा झटपट खेळायचा आहे. खडकावरचं झुळझुळ पाणी. यामध्ये एकीची जरी टाळी चुकली, एकीचा जरी पायाचा कुठतरी बॅलन्स इकडे तिकडे गेला तरी पूर्ण खेळ थांबलाच म्हणून समजायचं. हे खेळा दोघींनी पण. अर्पिता, संध्या, पूर्वा, प्रिया, ऐश्वर्या, अक्षता, यशस्वी आणि स्मिता. खडकावरचं झुळझुळ पाणी कुणी ग बाई पडवलं, आला होता तीर माझ्या कणकबाई पडवलं, पाणी गळून रान पिकवून सोनं ग बाई पिकवलं, सोबत होता गर्दनी माझ्या नवं घर हे बांधलं, खडकावरचं झुळझुळ पाणी कुणी ग बाई पडवलं, आला होता तीर माझ्या कणकबाई पडवलं, खडकावरचं झुळझुळ पाणी कुणी ग बाई पडवलं, असाच एक अजून मजेशीर खेळ आपण बघणार आहोत, झुंकू लुकू. खूप ऐकायला विचित्र वाटतोय शब्द हा, पण तो शब्द, त्यातील लयबद्धता आणि आपल्या मैत्रिणींचे एकसारखे होणारे हावभाव या सगळ्यांचं सुरेख मिश्रण म्हणजे झुंकू लुकू. सहज जाता येता मैत्रिणीला चिडवण्याची मजा या गाण्यातून घेतली जाते. बघूया या आपल्या मैत्रिणी काय म्हणतात एकमेकीला. झुंकुलुकू कपाळी कुंकू, झुंकुलुकू कपाळी कुंकू, नवरा कुठं गेला मुंबईला गेला, परत रंग आला कळवत नाही त्याला, काय आणलं तुला ईश्वरार वाटते मला, झुंकुलुकू कपाळी कुंकू, झुंकुलुकू कपाळी कुंकू, झुंकुलुकू कपाळी. मंगळागौरीचे काही खेळ इतके टिपिकल आहेत, जसं की गाठोडं, जिम्मा, पिंगा. ते खेळल्याशिवाय मंगळागौर पूर्ण झाली असं वाटत नाही. अर्थात काही खेळांच्या गाण्यांमध्ये आम्ही बदल केले, म्हणजे शब्दांमध्ये बदल केलेला आहे. सध्या परिस्थितीला अनुसरून काही ओळी नव्या जुन्याची सांगड घालून लिहिलेल्या आहेत. लय तीच, ताल तोच, शब्द मात्र आपले. बघूया तिखट मीठ मसाला. यशस्वी, आदिती, स्मिता, संध्या, प्रिया, पूर्वा, ऐश्वर्या, अक्षता. तिखट मीठ मसाला, आरोग्य उत्तम ठेवायला, हिरव्या भाज्या कशाला, रक्ताची वाढ करायला, दही दूध कशाला, हाडे बळकट करायला, ताजी फळे कशाला, भरपूर शक्ती मिळवायला, तिखट मीठ मसाला, आरोग्य उत्तम ठेवायला. खूप दंगा करतात बरं या मुली. दमले मी प्रॅक्टिस घेऊन घेऊन. आता आपण एक जरा शांत खेळ बघूया, म्हणजे जरा ते आपण शांत होतील. पाणी लाटा. एकमेकींचा हात धरून मांडवाच्या खालून पळत जाणे.
एका मागोमाग एक दुसरी जोडी जणू पाण्याच्या शांत लाटा पुढे मागे होत आहे असा भास निर्माण करणारा हा खेळ. गाण्याच्या शब्दात थोडा बदल करून काही संदेश देण्याचा सुद्धा आपण इथे प्रयत्न केलेला आहे. पाणी लाटा पाणी लाटा पाणी लाटा पाणी लाटा सोन पावलांनी तून आली ग आमची झाली ग प्रेम वाटा ग पाणी लाटा मुलगा मुलगी ग फरक नको ग सारे समान भेद सोडा ग पाणी लाटा आई वडील देवा समान आदर ठेवा ग प्रेम वाटा ग पाणी लाटा पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. आत्ताच्या या खेळामध्ये आपलं एक वाक्य असं होतं की सारे समान ग भेद नको. पूर्वीच्या काळी जातीय भेदाभेद खूपच होता. उच्च नीच जातीनुसार गावातल्या वाड्या वस्त्या तयार झालेल्या असत आणि त्या जातीची माणसं त्यांना नेमून दिलेलं फक्त तेवढंच काम करत असत. जसं की दागिने घडवणे फक्त सोनाराचं काम, मडकी घडवणे फक्त कुंभाराचं काम, लोखंडाची काही वस्तू हवी असेल तर फक्त लोहाराकडे जावं लागायचं. तर एकूण काय असे 12 बलुतेदार मिळून गाव तयार झालेलं असायचं. पण जातीपाती जरी असल्या तरी 12 बलुतेदारांच्या मुली त्या लहानच, त्यांना काही जातीपातीचा संबंध नाही. एकत्र येऊन खेळणे, बागडणे, दंगा करणे एवढंच त्यांचं काम. बघूया कुरकुली. हाती कुरकुली ग कुरकुली ग कुरकुली आमणाची ओढ काय नाचते आमणाची. हाती कुरकुली ग कुरकुली ग कुरकुली लोखंडाची ओढ काय नाचते लोहाराची. हाती कुरकुली ग कुरकुली ग कुरकुली परळाची ओढ काय नाचते कुंभाराची. 12 बलुतेदार कशाला, आपल्या या जिल्ह्याच्या मुली सुद्धा एकत्र आल्या की हेच करतात. पण एकत्र येऊन आनंद घेणे आणि देणे हाच तर मूळ उद्देश आहे आपल्या या मंगळागौरीच्या खेळांचा. असाच एक पारंपरिक खेळ आता आपण बघणार आहोत, पिंगा. एकमेकींना नावं ठेवणे, तुझ्यापेक्षा मी किती वरचढ आहे हे सतत दुसरीला दाखवून देणे हा काही जणींचा आवडता छंद असतो. अपवाद असतात. समोरची व्यक्ती कितीही चांगली असली तरी अशा काही जणांना त्या समोरच्या व्यक्तीमधली वाईट गोष्ट चांगली दिसते. जाऊ दे, आपण मात्र खेळाची मजा घेऊया आणि एकमेकींना कमी न लेखता सगळ्याजणी एकसारख्या आपल्या समान कशा राहतील त्याचा विचार करूया. बघूया पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्याने मला बोलवली रात जागेवली पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझी ग भारी लाडाची पोर चंद्राची पोरी पिंगा. लेक तुझी ग सून माझी ग भारी आळशी ग पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझा ग भारी हुशार झाला डॉक्टर पोरी पिंगा. लेक तुझा ग जावई माझा ग करतो धुसफूस पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. बहीण माझी ग भाजा तुझी ग करते नोकरी पोरी पिंगा. बहीण तुझी ग जाऊ माझी ग येत नाही भाकरी ग पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. माझ्या भावाचा मोठा दंडारा फिरतो घरारा पोरी पिंगा. भाऊ तुझा ग मेवळा माझा ग फिरतो रिकामा जसा भवरा ग पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग
मगाशी 12 बलुतेदारांच्या मुलींना आपण एकत्र खेळताना नाचताना आपण पाहिलं. पण मग आपल्या कोळीणी तरी कशा मागे राहतील बरं? त्या जरी त्यांच्यामध्ये 12 बलुतेदारांमध्ये नसल्या तरी त्यांचं अस्तित्व आहेच ना. या कोळीणी चालल्यात होडी घेऊन मासे पकडायला. मंगळागौरीच्या खेळांमधला एक जरा अवघड असा खेळ आता आपण बघणार आहोत, होडी. सोनल, आदिती, प्रिया, शीतल, पूर्वा, अर्पिता. ऑल द बेस्ट. होडी चालली, हरणे बंदराला देवा. होडी बजावता, नारायणी खूप छान. आमच्या या होड्या मात्र फार लांबचा प्रवास करत नाही बरं का. थोडंच अंतर जातात आणि थांबतात. नदीमध्ये थोडंसं लांब जा म्हटलं तर म्हणतात का शे बाई, या नदीमध्ये काही मज्जाच नाही, आम्हाला समुद्रात जायला हवं. काही नाही अहो, कारण आहेत नुसती. खरं काय तर यांना नाचता येणं अंगण वापरलं. आता हेच बघा ना, या आमच्या मुली यशस्वी, शीतल, अर्पिता, पूर्वा यांना जरा नाचून दाखवा म्हटलं तर 100 कारणं सांगतात. प्रत्यक्षात त्या तशा अजिबात नाही. बघूया मग नाचता न येण्याची काय कारणं सांगतायत या मुली. नाच ग घुमा. हो हो. नाच ग घुमा, कशी बी नाचू. नाच ग घुमा, कशी बी नाचू. जागावता, समोर नाही आला, नाही झाला. कशी बी नाचू. नाच ग घुमा, कशी बी नाचू. नाच ग घुमा, जागावता, माळी नाही आला, वेळ नाही मला. कशी बी नाचू. नाच ग घुमा, कशी बी नाचू. नाच ग घुमा, जागावता, पाकर नाही आला, पाकर नाही मला. कशी बी नाचू. नाच ग घुमा, कशी बी नाचू. नाच ग घुमा, कशी बी नाचू. कशी मी नाचू असं आता जर या मुली म्हणत असल्या तरी एकदा आमच्याबरोबर पिकनिकला येऊन बघा. या सगळ्या एकदम त्याच्या विरुद्ध आहेत, समजेल तुम्हाला. कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना आपण एक उत्साहवर्धक मस्त असा खेळ बघणार आहोत, जिम्मा. हा सुद्धा वाटला तेवढा खेळ सोपा नाहीये. एकीची जरी काळी चुकली, जोडीला काळी देताना चुकलं, पाऊल चुकलं की सगळा जिम्मा गडबडून जातो. पण आमच्या या मैत्रिणींनी खूप छान प्रॅक्टिस केलेली आहे, त्यामुळे आमचा जिम्मा छानच होणार आहे. आणि आम्हाला बाई खूप म्हणजे खूप मज्जा येणार. आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई
आपण खेळांचे प्रकार पाहिले, गाणी म्हणली. मला पण गाणी म्हणताना खूप मजा आली. हे वाजवताना खूप छान वाटलं. पण मला इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की या सगळ्या जणी इव्हन आतापर्यंत सुरुवातीपासून कार्यक्रम झाला गाण्यांचा, सगळे गायक या सगळ्यांनी आता जे मंगळागौरीचे खेळ सादर केले ते यांनी इतकी प्रचंड प्रॅक्टिस घेतली आहे या सगळ्या गोष्टींसाठी. त्यांचे रोजचे व्यवसाय सांभाळून, सगळ्या ऑर्डर्स सांभाळून, एकही दिवस प्रॅक्टिसचा न चुकवता त्यांनी इतकी छान तयारी केली आहे. त्यामुळे आपल्याला इतका छान गाण्याचा आणि छान मंगळागौरीचा खेळांचा कार्यक्रम आज इथे बघायला मिळाला. त्या सगळ्या जणींसाठी खूप खूप जोरात टाळ्या वाजवा. मनापासून केली आहे आणि खूप छान मजा आहे. मी तुम्हाला सगळ्यांना मगाशी म्हणाले होते ना की सुख म्हणजे नक्की काय असतं. ते हेच सुख अनुभवायला आपण वेळात वेळ काढून आज इथे जमलेलो आहोत आणि भरपूर आनंद आपल्या बरोबर आपण घेऊन जाणार आहोत. प्रॅक्टिस करताना सुप्रियाताईंच्या घरी इतकी मज्जा आली, इतकं आम्ही त्यांच्या घरी मनसोक्त सगळ्यांनी मंगळागौरीची गाण्याची प्रॅक्टिस केली. भरपूर खाऊ खाल्ला, चुका केल्यानंतर पिकलेला हशा, झालेली मज्जा, केलेली गंमत, हे सगळं मला आता आठवायला लागतंय की काय गोष्टी घडल्या आणि प्रॅक्टिस करताना. पण खूप छान. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नितीन सर आणि पूजा मॅडम यांचा भरघोस पाठिंबा आम्हाला सगळ्या जणींना. त्याच्यामुळे हा कार्यक्रम आपण इतका छान सादर करू शकतोय. सो मी त्या दोघांचे परत एकदा खूप मनापासून आभार मानते. खूप छान नेहमी दोघंही सगळ्यांना सपोर्ट करतात म्हणून आपण आज स्टेजवर इतके छान वावरू शकतोय आणि परफॉर्म करू शकतोय. सो आता या अप्रतिम मंगळागौरीच्या खेळांनंतर एक पूजा मॅडम एक छोटी अनाउन्समेंट करतायत. ते आपल्याशी काही बोलू इच्छित आहेत. फार काही बोलत नाहीये मी आता. खेळ आवडले का तुम्हाला सगळ्यांना? अजून खेळायची इच्छा आहे? आपण आता प्रोफेशनल ग्रुप आपला तयार करतोय मंगळागौरीचा. येत्या श्रावण महिन्यातच आपण त्याची सुरुवात करतोय. एक आपला खेळ फिक्स पण झालेला आहे. आमच्या या ग्रुपच्या व्यतिरिक्त अजून जर कोणाला जॉईन व्हायचं असेल प्रॅक्टिस करून, आम्ही सगळ्यांनी मिळून तुमची प्रॅक्टिस करून घेऊ. ज्यांना यायचे त्यांनी अवश्य या. आपल्या लेडीज ग्रुपवर मी सांगेलच. श्रीसुताचा ग्रुप आणि मंगळागौरीचा ग्रुप.